मी ॲक्टर म्हणून अत्यंत स्पॉन्टेनियस ॲक्टर आहे. मी कधीही कुठल्याही भूमिकेचा अभ्यास केलेला नाही, रादर मी करतही नाही. आम्ही दरवेळेला छोटी का होईना एक अमाऊंट बाजूला काढत असतो. सो आमचा एक जॉईंट अकाउंट आहे. मग मी कधी अमुक रक्कम टाकली, त्याने कधी अमुक रक्कम टाकली. हा चित्रपट तुम्ही बघा, मग तुम्हाला माझं काम आवडेल, मग माझे फायनान्सेस सॉर्ट होतील पुढच्या कामांनी. नाही, हे आमचं काय म्हणतात खऱ्या आयुष्यातलंच पडद्यावर दिसलेलं आहे. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी रुचा मोये फ्रॉम न्यूज इंटरप्रिटेशन. आणि आज आपल्यासोबत गप्पा मारायला आहेत हेमंत ढोमे, मिताली मयेकर आणि राजसी भावे, अर्थात फर्स्ट क्लास दाभाडेची फर्स्ट क्लास टीम. खूप खूप स्वागत. थँक्यू. इतके छान दिसताय ना, म्हणजे खरंच म्हणजे आल्यावर वा असं काहीतरी एक लग्नातला जो फील असतो ना तसा लग्नातला फील आला. म्हणजे ऍक्च्युली मी अशी साडी पर्सन वगैरे नाहीये, पण तुमच्या दोघींकडे बघून म्हटलं यार हो आज साडी जरा नेसायला हवी होती. आमचा उद्देश सार्थ झालाय. आणि आपण सुरुवात राजसी पासून करूया की राजसी ट्रेलर मध्ये बघताना असं वाटते एक छान सोज्वळ गोड गुणी मुलगी अशी आहेस, तर ती शेवटपर्यंत तेवढी गोड गुणी आहे का की काहीतरी रंग बदलणार आहे मध्ये? रंग नाही बदलणार आहे, ते तुम्हाला काय एक्झॅक्टली ती ॲक्च्युली खरंच खूप गुणी, खूप सोज्वळ, खूप समंजस मुलगी आहेच. पण जेवढा बिट तुम्ही ट्रेलरमध्ये बघितलायत की असं वाटेल की बापरे ही राहणार आहे तशीच, काहीचे रंग पलटणार आहेत, काही दाखवते आव आणते सोज्वळ असल्याचा पण खरं तर नाहीये. तर ही काय गंमत आहे ती तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल. तो एक कॉन्ट्रास्ट आम्ही ठेवलाय, तर तो काय आहे तो तुम्हाला कळेल. आणि थँक्यू, तू माझं नाव इतकं करेक्ट घेतलंय. मला पहिल्यांदा इतकं बरं वाटलं की राजश्री राजसी वगैरे एक हे ऐकून राजसी भावे असं एक स्वच्छ स्पष्ट नाव घेतलंय. सो थँक्यू. आणि मिताली, तुला असं विचारायचंय, असा कुठला सीन आहे जिथे तुला खूप जास्त हसू आलं आणि असा कुठला सीन आहे तिथे थोडंसं तरी का पण इमोशनल वाटलं? हसू म्हणजे आता सिनेमा बघाल तेव्हा तुम्हाला सगळं कॅरेक्टर अख्खा तिचा काय ट्रॅक आहे, तिचं काय म्हणणं आहे ते कळेलच. पण हसू आम्हाला सगळ्यात जास्त मला असं वाटतं की बिहाइंड द कॅमेरा जास्त आलंय, म्हणजे मला तरी. कारण सिनेमा शूट करताना एक आपण काम करतोय तर आपण व्यवस्थित कुठेही टिवल्या बावल्या न करता व्यवस्थित काम काम करूया, ही आमची सगळ्यांचंच धोरण होतं. त्याच्यामुळे ते आम्ही केलंच व्यवस्थित. पण बिहाइंड द सीन आम्ही जी मजा केली आहे त्यात खरी गंमत आहे. सो तिकडे रोजच आम्ही असा एक दिवस नाही निवडता येणार, रोजच आम्ही सगळेच खूपच हसलोय या सिनेमाच्या. काहीतरी गंमत त्याच्यातली एक गंमत म्हणजे मला एक दिवस आठवतो की एक असं हेक्टिक शूट झालं होतं. अख्खा दिवस खूप मोठा सीन शूट झाला होता आणि सगळे प्रचंड दमले होते. आणि बऱ्याचदा असं होतं बघ, जेव्हा आपण दमलोय ना तेव्हा अचानक झोपेच्या ऐवजी आपल्यात ऊर्जाच जास्त येते. तसं त्या दिवशी झालं आणि सगळे म्हणजे निवेदिता मावशी आणि सर एकत्र नाचले हृदयी वसंतवर वगैरे. असं एक वेगळीच पार्टीच सुरू झाली. एक 14व्या दिवशी जवळपास पॅकअप झाल्याची पार्टी होती. आणि हे सगळं का की तो सीन कमाल झालाय बाबा. या खुशीत एक सगळे नाच गात होते. आणि एक इमोशनल सीन म्हणजे तो आता चित्रपटात तर तुम्हाला कळेलच, पण तो इमोशनली होता माझ्यासाठी. आणि मला खूप घाबरायलाही झालं होतं, कारण एक अत्यंत महत्त्वाचा सीन हेमंत सरांनी असं ठरवलं की आपण पहिल्या दिवशी शूट करूया. त्याच्यामुळे पहिल्या दिवशी माझा एक खूप महत्त्वाचा सीन शूट झाला आणि तो असा एक काय म्हणतात हेवी सीन होता. तर तेव्हा मला अर्थात जरा इमोशनलही वाटलं, थोडी भीतीही वाटली. पण तो झाल्यानंतर मला असं झालं की बरं झालं बाई पहिल्याच दिवशी झाला, की आता माझी पुढची प्रोसेस सोपी झाली. हेमंत दादा, तुला असं विचारायचं आहे की तू अभिनेता म्हणून पण आहेस, लेखक म्हणूनही आहेस, दिग्दर्शक म्हणूनही आहेस, याच्यामध्ये तुला चॅलेंजिंग काय वाटतंय स्वतःला? लेखन, माझ्या मते लेखन सर्वाधिक चॅलेंजिंग आहे. कारण तिथेच सिनेमा बनतो, तिथेच तो चूक ठरतो किंवा बरोबर ठरतो. मग पुढे तुम्ही कितीही काही करा, कोणालाही कास्ट करा, कितीही गाणी बनवा, कुठलाही दिग्दर्शक घ्या, कुठलाही सिनेमॅटोग्राफर घ्या, काही होत नाही त्यांनी. माझ्या मते स्क्रिप्ट, एक चांगलं स्क्रिप्ट बनवताना खूप मोठी प्रोसेस असते. अनेकदा असं वाटतं की आपलं सगळं चुकतंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रायटिंग ही खूप लोनली प्रोसेस आहे.
एक्झॅक्टली. ती तुझी एकट्याची आहे. बरोबर. अभिनेता असताना तुला खूप लोक असतात कॉम्प्लिमेंट करायला, दिग्दर्शक असताना तुझी प्रचंड मोठी फौज असते, टीम असते. लेखक म्हणजे असं नाही, तू जरा एक एवढं सुचव, तू एवढं सुचव, तू हा सीन सुचवायला घे. खूप लोनली प्रोसेस आहे. खूप असं सेल्फ डाऊट वाटतं अनेकदा. म्हणजे आवडेल की नाही. हां, आणि मी स्वतः यावेळेला खूप दिवसांनी अख्खं स्क्रिप्ट लिहित होतो. म्हणजे याआधी झिम्मा, सनी, झिम्मा 2 याच्या कथा जरी माझ्या असल्या किंवा स्क्रीन प्लेमध्ये कितीही रोल असला तरी संवाद लेखन मी केलेलं नव्हतं. सो यावेळेला मला असं झालं की बऱ्याच मोठ्या गॅपनी मी ते लिहितोय, त्यामुळे माझं मी एक प्रेशर घेतलं होतं. आणि हा सिनेमा जेव्हा लिहून झाला, त्याचं जेव्हा फायनलिस्ट असा एक ड्राफ्ट तयार झाला, तेव्हा मला असं झालं की हां, आपल्याकडे एक चांगलं स्क्रिप्ट आहे. आता या दिग्दर्शकांनी या रायटरपासनं डिटॅच व्हायला पाहिजे आणि त्याच्याकडे दिग्दर्शक म्हणून बघितलं पाहिजे. पण तरीसुद्धा आजही, म्हणजे कालही मी अख्खा सिनेमा बघितला तेव्हा मला असं झालं की रायटर म्हणूनच मी विचार करत राहिलो. माझी असोसिएट डिरेक्टर आभा ही माझ्या बाजूला बसली होती आणि मी तिला हे सांगत होतो की बघ, हा एक सीन पाहिजे होता. सो म्हणजे कालही माझ्या डोक्यात तेच होतं, मी रायटिंगबद्दलच बोलत होतो. सो मला असं वाटतं की मला स्वतःला पण आवडणारी प्रोसेस आणि सर्वात चॅलेंजिंग प्रोसेस ही रायटिंगच आहे. पण तू असं जरी म्हणत असलास ना दादा, तरी सुद्धा ट्रेलर बघताना मला बेसिकली एक गोष्ट वाटलं की खूप त्यातले डायलॉग्स ना कुठेतरी आम्ही सगळेजण रिलेट करणार आहोत. तर ते फार अगदी इझिली लिहिल्या गेले. तर हे सगळे एक्सपिरियन्स तू प्रत्यक्ष आयुष्यात अनुभवले आहेस म्हणून आले की हे खास चित्रपटासाठी म्हणून आले? त्याच्या मागचं एक छोटी गंमत सांगतो मी तुला. मी ॲक्टर म्हणून अत्यंत स्पॉन्टेनियस ॲक्टर आहे. मी कधीही कुठल्याही भूमिकेचा अभ्यास केलेला नाही, रादर मी करतही नाही. मला सेटवर असं होतं की हां, आता बोला, आता हा सीन आहे, आता काय प्रोसेस आहे, ओके ते करूया आणि झालं. मी त्याचं काहीही, मी तुला सांगू, अगदी मी स्क्रिप्टही असं ऐकलेलं असतं पूर्ण, पण मी तोपर्यंत जातच नाही. मी सेटवर स्वतःला खूप टेंटेटिव्ह ठेवतो. मला वाक्यपाठ आहेत, मला समोरच्याची वाक्यपाठ आहेत, हा झोनच मी कधी घेत नाही. मी असं खूप टेंटेटिव्ह जातो आणि मग मला असं होतं की हां झालं, आता हे स्पॉन्टेनियस मस्त, मला छान वाटलंय. सेम आहे माझी प्रोसेस डायलॉग्स लिहिताना. मला स्पॉन्टेनियसली जे सुचतं ते मी लिहित जातो आणि मला असं होतं की खूप जड, खूप ज्ञान देणारं आणि आता आम्ही जग बदलतो, हा झोन नाही घेतला. आणि जर आपण रोजच्या जगण्यातले, रोजच्या बोलीभाषेतले शब्द आणि अशी वाक्य रचली तर ते जास्त रिलेटेबल आहे. परत तेच, ती स्पॉन्टॅनिटी माझ्या स्वभावातच असल्यामुळे, म्हणजे मी कुठलीही गोष्ट आयुष्यात जे काही केलं ते स्पॉन्टेनियसली केलंय, मग ते लग्न असो वा काही असो. बरं, म्हणजे म्हणेन की ही स्पॉन्टॅनिटी खरंच राहावी, कारण आम्हाला असे चांगले चित्रपट नक्की बघता येतील त्या निमित्ताने. मिताली, तुला असं विचारायचं की सिद्धार्थ त्याच्यामध्ये थोडासा चिडलेला आहे तुझ्यावर असं वाटतं, तर तरी सुद्धा त्याची नजर मात्र तुझ्यावरच आहे. तर मग तुझ्या या सगळ्या भूमिकेबद्दल तू काय सांगशील की असं काय केलंस की त्याला एवढा रागही येतो आणि तो असंही बघतोय, काय आहे? नाही, हे आमचं काय म्हणतात खऱ्या आयुष्यातलंच पडद्यावर दिसलेलं आहे की मी खूप काय म्हणतात वेड्यासारखी वागते, काही गोष्टी करते ज्या त्याला पटत नाहीत, मग तो माझ्याकडे रागाने बघतो, पण नजर शेवटी माझ्यावरच ठेवावी लागते. त्याच्यामुळे काहीच त्याचं काही घडूच शकत नाही. हेच पडद्यावर आहे. खरं मी हे खूपदा बोलले आता की मला नवऱ्याबरोबर काम करायची एक्साइटमेंट होती, पण मला सिद्धार्थ चांदेकर बरोबर काम करण्याचं दडपण नक्कीच होतं, कारण तो इतका गुणी अभिनेता आहे आणि त्याने या सिनेमातही इतकं सुंदर काम केलं आहे. अशा माणसासमोर अगदी त्याच्या तोडीस तोड नाही, पण त्याला कॉम्प्लिमेंट होईल एवढं तरी बरं काम बाबा आपल्याला येईल का, इथपासून माझी सुरुवात होती. त्यात हेमंत सरांनी एक काय म्हणतात हक्काने जबाबदारी दिली होती की हा रोल तू करणार आहेस. सो त्याला कुठे डिसअपॉइंट करायचं नव्हतं. असं एक खूप प्रेशर मी घेतलेलं होतं, पण झालं देवाच्या कृपेने, सरांच्या कृपेने सगळं छान झालं. तर राजश्री, तुला हे विचारायचं की तू भरत गणपतीमध्ये सुद्धा जॉईंट फॅमिली आहे, इथे फर्स्ट क्लास दाभाडेमध्ये सुद्धा जॉईंट फॅमिली आहे, तू प्रत्यक्ष आयुष्यात जॉईंट फॅमिलीशी किती कनेक्टेड आहेस?
मी खूप कनेक्टेड आहे जॉईंट फॅमिलीशी, कारण माझी जी काही एक्सटेंडेड फॅमिली आहे, म्हणजे राहत फक्त मी आई बाबा जरी एकत्र असलो तरी माझी सगळी एक्सटेंडेड फॅमिली ही खूप जवळ राहते एकमेकांच्या. त्यामुळे सण समारंभच फक्त असं नाही, पण अगदी आज काय रविवार आहे, आज काय शनिवार आहे. आणि हेही होतं, पूर्वी माझी काकू, सख्खी काकू ही ड्रॉइंग क्लास घ्यायची आणि माझं असं व्हायचं, मला ड्रॉइंगमध्ये काहीही रस नसायचा, पण मी घरी नाश्ता करायचे आणि मग माझी बहीण मला फोन करायची की अगं ऐक ना, आज इडल्या केल्यात, की मी लगेच आई मला ड्रॉइंग शिकायची गरज आहे असं म्हणून मी दर शनिवार रविवार असं मी तिथे. त्यामुळे माझा एक डबल लंच, डबल ब्रेकफास्ट. त्यामुळे जॉईंट फॅमिलीची ही गंमत आहे की हां तुझ्याकडे काय केलंय, हां मग मी तुझ्याकडे जेवायला येते, हां मग तू ये, हा तुझ्याकडे कारल्याची भाजी आहे ना, माझ्याकडे बटाट्याची भाजी आहे, तू घरी ये. तर हा जो गिव्ह अँड टेक आहे, तर हे जे आम्ही शेअर केलं आहे, तर जॉईंट फॅमिली माझ्यासाठी अत्यंत गरजेची आहे. आणि घरात गणपतीचंही म्हणशील तर त्यातही जॉईंट फॅमिली होती, ह्यातही जॉईंट फॅमिली आहे. ती टोटली वेगळी आहे, कारण ती विषयच वेगळा आहे. आणि मला असं पर्सनली वाटतं की दोन्ही चित्रपटांपेक्षा ह्या चित्रपटात माझ्यावर जबाबदारी जास्ती होती, त्या रोलची पण. आणि एक मेन कास्टमध्ये आपलं नाव येतं आहे, तर ती जबाबदारी खूप मोठी होती आणि ती सरांनी दिली होती, त्यामुळे त्याचं महत्त्व खूप मोठं होतं माझ्यासाठी. तर मिताली, मला तुला हाच एक प्रश्न विचारायचा आहे की तू बऱ्याच ठिकाणी ट्रॅव्हल करत असतेस आणि हल्ली अनेक जण आहेत की ज्यांना, जे तुला फॉलो करतात, त्यांना वाटतं की अरे मिताली एवढं फिरतं ना, आम्हाला पण फिरायचं आहे. पण ते आर्थिक गणित कसं सांभाळायचं नाही प्रत्येकाला जमत नाही. तर ते आर्थिक गणित कशा पद्धतीने सांभाळावं असं तुला वाटतं? मी तुला सांगू का, मला ना म्हणजे लहानपणापासूनच एकदा फिरण्याची आवड खूप होती. सिद्धार्थही खूप फिरलाय, पण तो कामाच्या निमित्ताने जास्त फिरलाय. आणि त्याला आता माझ्यामुळे ती चटक लागली की कुठेतरी जाऊन ती जागा बघणे, तिथल्या लोकांना भेटणे वगैरे वगैरे. सो एखाद्या गोष्टीची जेव्हा तुम्हाला खूप गोडी असते तेव्हा तुम्ही काहीतरी मार्ग शोधून काढताच. आता आम्ही याच्यात असं करतो की कुठलंही काम आलं, त्या कामाचे पैसे आले की अर्थात घरची गणित आता सगळी आहेच आहेत, पण कारण आम्हाला ती आमची काय म्हणतात गोडी, ती आमची एक हॉबी तशीच चालू ठेवायची आहे. आणि आमच्या दोघांचंही स्वप्न आहे की खूप फिरायचं आहे. आम्ही दरवेळेला छोटी का होईना एक अमाऊंट बाजूला काढत असतो. सो आमचा एक जॉईंट अकाउंट आहे. मग मी कधी अमुक रक्कम टाकली, त्याने कधी अमुक रक्कम टाकली. आणि ना ह्या अगदी नॉमिनल रकमा असतात, त्या थोड्या 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 होत कधी मोठी रक्कम होते आणि कधी त्याच्यातून एक ट्रिप घडते, हे खरंच कळत नाही. म्हणजे आपण ना पैसे ॲक्च्युली सेव्ह करणाऱ्याला बरं हे माहिती असेल, पण एस्पेशली माझ्या वयाचे लोक हे खूप त्याला काय म्हणतात, हलक्यात घेतात. हां, म्हणजे इट इज अ व्हेरी अंडररेटेड थिंग की असे 5,000 रुपये आपण बाजूला काढून ठेवूया वगैरे असं. कारण 5,000 रुपये आत्ता असं पटकन कळत पण नाही ग की कधी खर्च झाले, पण बिकॉज ते असे अनेकदा साठवले गेले की त्याची एक मोठी रक्कम होते आणि मग त्याच्यातून एक ट्रिप घडतेच घडते. त्यात आम्ही म्हणजे आमचं लॉजिकच हे आहे की उगाच कुठल्या तरी एक महागातल्या वस्तू घ्या किंवा मोठी गाडीच घ्या, असे एक जे लक्झरी आयटम आहेत ते न करता आपण फिरणं हीच लक्झरी समजून आपण त्याच्यावर पैसे उडवूया. त्याची आम्हाला फारशी गिल्टही नाही आहेत मग त्याच्यामुळे, कारण किती झालं तरी तो अनुभव एक पाठीशी राहतो, त्या आठवणी एक सतत एकत्र राहतात. सो या फायनान्शियल टिप असेल तर तू काय देशील? आता सध्या आई वडिलांचे फायनान्सेस मधून मी बाहेर येते. सध्या त्यांच्या फायनान्सेसवर सगळी माझी भिस्त आहे. आता हळूहळू हा चित्रपट तुम्ही बघा, मग तुम्हाला माझं काम आवडेल, मग माझे फायनान्सेस सॉर्ट होतील पुढच्या कामांनी. त्यामुळे हा चित्रपट हे माझं एक फायनान्शियल फाउंडेशन आपण म्हणूया. अगदी. आणि हेमंत दादा, तुझ्यासाठी एक प्रश्न आहे की एखादा चित्रपट तयार करत असताना आपण आर्थिक बाबींकडे कशा पद्धतीने लक्ष दिलं पाहिजे? मला असं वाटतं प्रत्येक जणच पहिला हा विचार करतो की हे पैसे परत कसे येणार. सो पैसे परत येण्यासाठी सिनेमाच चांगला बनवावा लागेल. सगळ्यात महत्वाचं. हां, दुसरं काहीच नाही तू करू शकत. तुला दुसरा पर्याय नाही आहे. तुला छान स्क्रिप्ट लिहावं लागेल, तुला छान टीम जमा करावी लागेल, मेहनतीने एक चांगला सिनेमा बनवावा लागेल आणि त्याच्या पुढची मेहनत सगळ्यात मोठी आहे, तो सिनेमा लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल. तो ज्या दिवशी सिनेमा लोकांपर्यंत पोहोचेल त्या दिवशी मग तुला ते रिटर्न येतील की नाही येतील वगैरेचे विचार येतील. सो बऱ्याचदा हाऊस मौज म्हणून सिनेमा केला जातो आपल्याकडे, पण तो अतिशय सिरियस बिझनेस आहे
ती एक अतिशय सिरियस इंडस्ट्री आहे. सो ते ज्याच्याकडे म्हणजे जे सिनेमाकडे बिझनेस म्हणून बघतात अशांनीच तो करावा असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि चांगला सिनेमा याच्याशिवाय दुसरा ऑप्शनच नाही. वा, म्हणजे तुम्ही तिघांनी जी उत्तरं दिली आहेत ना ती खरंच कमाल आहेत आणि मला वाटतं की सगळेच जण ती त्यांच्या डे टू डे लाईफमध्ये जर इम्प्लिमेंट करू शकली तर खरंच सगळ्यांना त्याचा बेनिफिट नक्कीच होईल. आणि मूव्ही बघितल्यावर त्याचा आनंद म्हणा किंवा ओव्हरऑल मनोरंजन म्हणा हे सगळ्यांचं होणारच आहे. त्यामुळे मी सगळ्यांना म्हणेन की फर्स्ट क्लास दाभाडे अगदी आवर्जून 24 जानेवारीला बघायला जा आणि त्याचसोबत आमचं न्यूज इंटरप्रिटेशन चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.